जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचा विकास व्हावा यासाठी दिशा समितीची आढावा बैठक खासदार गोवाल पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली। जिल्ह्यातील जल जीवन मिशन योजना, रोजगार हमी योजनेतील आणि काम प्रलंबित असल्याने या दिशा समिती या बैठकीत लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांमध्ये चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली। केंद्र सरकारचे प्रलंबित असलेले काम तातडीने पूर्ण करण्यात यावे, अन्यथा अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार असा इशारा दिशा समितीचे अध्यक्ष खासदार गोवाल पाडवी यांनी दिला। नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा विकास व्हावा यासाठी दिशा समितीची आढावा बैठक नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे खासदार ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात घेण्यात आली। नंदुरबार जिल्ह्यात केंद्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या जल जीवन मिशन योजना आणि रोजगार हमी योजनेतील काम होत नसल्याने या देशात समितीच्या बैठकीत खासदार गोवाल पाडवी, आमदार आमशा पाडवी यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले होते। जल जीवन मिशन योजनेचे काम पूर्ण होत नसतील तर ठेकेदारांवर कारवाई केली गेली पाहिजे, तर दुसरीकडे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रोजगार हमीचे काम सुरू असल्याचे दाखवत असतात, मात्र प्रत्यक्षात किती ग्रामपंचायतींमध्ये काम सुरू आहे या विषयावरून अधिकारी आणि लोकप्रतिनिधींमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली। नंदुरबारची दिशा समितीची बैठक 3 दिवस सुरू राहणार असून केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या योजनेचा आढावा घेतला जाणार असून योजना लाभार्थ्यांपर्यंत सुरळीत पोहोचत आहे का नाही याचे देखील माहिती घेतली जाणार आहे, तर कामचुकार करणाऱ्या ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर देखील कारवाई केली जाणार असल्याचे संकेत या बैठकीतून दिसून आलेत। बैठकीला खासदार गोवाल पाडवी, आमदार राजेश पाडवी, आमदार आमशा पाडवी, माजी आमदार केसी पाडवी आणि अशासकीय सदस्य उपस्थित होते। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। सर रिपोर्टिंग होते आज 25,000 झाले, तर तशी माझी उपस्थिती खूप वाईट आणि वाटत नाही सर। टिकेट झाला का ते हे पंडित सर, सर आता आज मितीस जवळपास अकुशलचे आपले 905 टेटचा प्रॉब्लेम होता। काय टिकेट झाला का? केंद्र सरकारने टेटचं काय नवीन परवानगी आणली? आज पदभार घेतला सर, रोजगार हमीचा। तुमचा अधिकारी कुठे गेला? सर मी तहसीलदारावर होतो सर। जो इथे ज्या जागावर होते तुम्ही नवीन आले का? रोजगार हमीचा पदभार माझ्याकडे अतिरिक्त दिलाय आज। आज अतिरिक्त दिला ना का? तुमचं रेग्युलर अधिकारी We'll be right back.